नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मी बालाजी जगताप पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 या परीक्षेमधील मराठी व्याकरणांच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत। आजचा आपला हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा शेवटचा पेपर आहे। आतापर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षेचे मराठी इंग्रजीचे ऑब्जेक्टिव्ह 4 पेपर झाले आहेत। त्यापैकी आपण 2019, 18 आणि 17 या तीनही वर्षांच्या प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहेत। आज आपण 2016च्या परीक्षेतील प्रश्नांची चर्चा करणार आहोत। तुम्हाला अभ्यास करताना हे चारीचे चारी पेपर आणि या चारी पेपरांचं आपण जे विश्लेषण केले ते विश्लेषण तुम्हाला अभ्यास करताना निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही मराठीचा अभ्यास करणार आहात तेव्हा पुन्हा देखील हे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा आल्याशिवाय राहणार नाही। चला तर सुरू करूया आपण आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, जोड्या लावावरती प्रश्न आलेला आहे। खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य त्या जोड्या जुळवा। थोडक्यात समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, लक्षात ठेवा। प्रतीची या शब्दाचा योग्य अर्थ आहे पश्चिम दिशा, लक्षात ठेवा। प्रतीती या शब्दाचा योग्य अर्थ आहे अनुभव। प्रत्यही या शब्दाचा अर्थ असतो नेहमी आणि प्रतीक म्हणजे हे आपणा सर्वांना माहीत आहे, प्रतीक म्हणजे असतं संकेत, लक्षात ठेवा। याचा अर्थ प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, वर्णविचारावरती प्रश्न आहे। उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा। जोडाक्षराची किंवा वर्णांची जोडणीचे 2 प्रकार असतात, एक उभी जोडणी असतं आणि एक आडवी जोडणी असतं। उभी जोडणी म्हणजे एकाखाली एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याची पद्धत म्हणजे उभी जोडणी, आणि एकासमोर एक एकापुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याची पद्धत म्हणजे आडवी जोडणी, व लक्षात ठेवा। तर चला तर बघूया आपण कोणते शब्द उभी जोडणी आणि आडवी जोडणीचे आहेत ते। अन्न हा शब्द आहे, बरोबर आहे, आडवी जोडणी आहे। फण्णा हा शब्द देखील बरोबर आहे, उभी जोडणी आहे। मुद्दा हा शब्द देखील बरोबर आहे, उभी जोडणी आहे। आणि मुद्दा हा शब्द सुद्धा आडवी जोडणी आहे, म्हणजे दिलेल्या पर्यायातील 2 शब्द हे उभी जोडणीने जोडले आहेत आणि 2 शब्द हे आडवे जोडणीने जोडले आहेत। याचा अर्थ सर्व दिलेले शब्द हे बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा। सोपा प्रश्न आहे। पुढचा पुन्हा जोड्या लावावरती प्रश्न आहे। या ठिकाणी क्रियापदावरती प्रश्न आहे, बघू आपण। योग्य जोड्या जुळवा। बघा पुन्हा आले द्विकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अकर्तृक क्रियापद। तुम्हाला या क्रियापदांच्या प्रकाराची उदाहरणं लक्षात ठेवून जमणार नाही, लक्षात ठेवा। या क्रियापदाच्या प्रकाराचा अर्थ काय, कुठल्या प्रकारामध्ये काय असतं किंवा कुठल्या प्रकार कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत असल्याशिवाय कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही। याचं कारण आयोग तेच ती वाक्य पुन्हा परीक्षेला विचारणार, लक्षात ठेवा। आयोगानं वाक्य बदलू द्या, पण त्याचा जो मूळ अर्थ आहे, मूळ कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट बदलणार नाही, म्हणून आपला मूळ अर्थ किंवा कन्सेप्ट आपली क्लिअर असू द्या। चला तर बघूया आपण दिलेल्या पर्यायातली क्रियापदाच्या योग्य जोड्या कोणत्या आहेत त्या, लक्षात ठेवा। मांजराने उंदीर खाऊन टाकला, या ठिकाणी खाऊन टाकला हे लक्षात ठेवा संयुक्त क्रियापद आहे, पण पर्यायामध्ये संयुक्त क्रियापद कुठंच दिलेलं नाही। याचा अर्थ टाकला आहे हे सहाय्यक क्रियापदाचं काम करतं, लक्षात ठेवा। आपण पाहिले पाठीमागं सहाय्यक क्रियापद म्हणजे जे क्रियापद धातू साधिताला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतं ते कसलं असतं, सहाय्यक क्रियापद। आणि सहाय्यक क्रियापद आणि धातू साधित मिळून संयुक्त क्रियापद होतं, पण संयुक्त क्रियापद पर्याय कुठंच दिला नाही, म्हणजे टाकला या ठिकाणी सहाय्यक क्रियापदाचं काम करतं, लक्षात ठेवा। दुसरा आहे सिंक्याचे तुटले, लक्षात ठेवा। आता तुटणारं कोण आहे, दिले का, नाही, म्हणजेच कर्ता दिला नाही, कर्मही दिलं नाही। म्हणजेच जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदामध्ये कर्ता आणि कर्म दोघेही दिलेले नसतात तेव्हा ते अकर्तृक क्रियापद असं, लक्षात ठेवा। या अकर्तृक क्रियापदालाच भावक कर्तृक क्रियापदसुद्धा म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा। तिसरा आहे विदूषक मुलांना हसवितो, लक्षात ठेवा। जेव्हा दिलेल्या वाक्यातील क्रिया स्वतः कर्ता करत नसून ती क्रिया दुसऱ्या कुणाकडून करून घेतो किंवा ती क्रिया दुसऱ्या कुणाला तरी करायला लावतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते, हे सर्वांना माहीत आहे, लक्षात ठेवा।
आणि शेवटचं आहे मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. मारले क्रियापद आहे, मुलांनी करता आहे, मारण्याची क्रिया कुत्र्यावरती झाली आणि खड्यावरती झाली. म्हणजे इथं किती कर्म आहेत? 2 कर्म आहेत, म्हणून याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. सोपं आहे. याचा अर्थ प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुन्हा लक्षात ठेवा, हा या ठिकाणी पुन्हा क्रियापदाच्या प्रकारावरती प्रश्न आहे. लक्षात ठेवा. एका हाताने टाळी वाजत नाही. बघा या वाक्यातील नाही या क्रियापदास काय म्हणतात? छान प्रश्न आहे. जर आयोगानं असं उत्तर दिलं असतं एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यात कोणतं क्रियापद आलं किंवा या वाक्यातील क्रियापद काय आहे? लक्षात ठेवा, असा जर प्रश्न विचारला तर हा कन्फ्युजनचा प्रश्न होता, कारण 2 क्रियापद होतात. वाजत नाही हे संयुक्त क्रियापदसुद्धा होतं, नाही हे सहाय्यक क्रियापदसुद्धा होतं. लक्षात ठेवा, नुसतं नाही आणि नाही हे या ठिकाणी अनियमित क्रियापदसुद्धा होतं. लक्षात ठेवा. पण आयोगाने तर क्लिअर केलं की नाही या क्रियापदाचा प्रकार. अगोदर उत्तर सांगतो, नाही हे अनियमित क्रियापद आहे. लक्षात ठेवा. अनियमित क्रियापद म्हणजे काय? बघा व्याख्याच माहीत पाहिजे. ज्या क्रियापदाचा मूळ धातू निघत नाही त्याला अनियमित क्रियापद म्हणायचं. असे कोणकोणते आहेत? नाही, नको, नव्हे, न लगे, पाहिजे, झाले इत्यादी सगळी कसली क्रियापद आहे? आहे सुद्धा अनियमित क्रियापद. लक्षात ठेवा. इत्यादी सगळी कसली क्रियापद आहेत? अनियमित क्रियापद आहेत. सोपी व्याख्या, ज्या क्रियापदाचा मूळ धातू निघत नाही त्याला अनियमित क्रियापद म्हणायचं. नाहीचा मूळ धातू निघत नाही म्हणून त्याला अनियमित क्रियापद म्हणतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. बघा या वाक्यातील म्हणून या अव्यास काय म्हणतात? पुन्हा हा उभ्या नव्यावरती प्रश्न आला. लक्षात ठेवा. बघा मी सांगितलं होतं पाठीमागं तुम्हाला, म्हणून आहे म्हणजेच परिणाम असतं असं नाही. लक्षात ठेवा. बघा आयोगानं सुद्धा कसं आयोग देतं, पहिला पर्याय मुद्दाम परिणामबोधक. आपल्याला माहीत आहे म्हणून म्हणजे परिणाम. चूक आहे. मी पाठीमागे सांगितलं अव्यय एकच, प्रकार मात्र वेगळा असू शकतो. लक्षात ठेवा. का? म्हणून परिणामबोधक येऊ शकतं, म्हणून स्वरूपबोधक येऊ शकतं, म्हणून उद्देशबोधकसुद्धा येतं. लक्षात ठेवा. जर म्हणून 3 ठिकाणी येत असेल तर मग त्या म्हणूनचा अर्थ काय? लक्षात ठेवा. एकच फिक्स अर्थ होणार नाही. मग तो अर्थ आपल्याला कशावरून शोधावा लागतो? तर तो म्हणून दिलेल्या वाक्यात काय काम करतो, म्हणजे त्या म्हणूनचा अर्थ काय आहे येतं लक्षात. चला तर बघूया. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. या वाक्यातील तो मुंबईस गेला हे प्रधान वाक्य. लक्षात ठेवा. आणि प्रधान वाक्यावरती गौण वाक्य अवलंबून असतं. बघा तो मुंबईस गेला, उद्देश काय आहे? मुंबईत जाण्याचा हेतू काय आहे? चांगला औषधोपचार लाभावा. म्हणजे जेव्हा प्रधान वाक्याचा हेतू, प्रधान वाक्याचा उद्देश गौण वाक्य असतं तेव्हा असं जे वाक्य जोडले जातं तेव्हा ते मिश्र वाक्य तर असतंच, विषयच नाही. कारण मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य गौण वाक्य असतं. म्हणजेच या वाक्यात प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू हे गौण वाक्य आहे. म्हणजेच हे कसलं वाक्य असणार आहे? उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. लक्षात ठेवा. मग चांगला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सोपा प्रश्न आहे. मन पूर्ण करायला सांगितलं आहे. सारा चोरांचाच काय असतो? बऱ्याच जणांना मामला वाटू शकतो. लक्षात ठेवा. सारा चोरांचाच काय असतो? बाजार असतो. लक्षात ठेवा. सोपा आहे. पुढचा प्रश्न आहे शब्दसिद्धीवरती प्रश्न आहे. घोडा घोडा खेळू चला, मौज घडीभर करू चला या वाक्यातील अधोरेखी शब्दाचा प्रकार ओळखा. लक्षात ठेवा. बघा इथं आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. घोडा घोडा हा अभ्यस्त शब्द. लक्षात ठेवा. मग आपण लगेच उत्तर लिहितो अभ्यस्त शब्द. पण अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत. पूर्णाभ्यस्त आहे, अंशाभ्यस्त आहे आणि अनुकरणवाचक आहे. तर घोडा घोडा हा शब्द पुन्हा आहे असा आला आहे म्हणून त्याला कसला म्हणायचं? पूर्णाभ्यस्त शब्द म्हणायचं. त्याला नामपूर्णाभ्यस्त म्हणतात. लक्षात ठेवा. अभ्यस्त शब्द आहे पण अभ्यस्त शब्दाच्या अगोदर तो पूर्णाभ्यस्त आहे. लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर योग्य काय आहे? पूर्णाभ्यस्त. हां जर पर्यायामध्ये पूर्णाभ्यस्त दिलं नसतं तर मग आपलं उत्तर काय लिहावं लागलं असतं? अभ्यस्त शब्द लिहावं लागलं असतं. नीट लक्षात ठेवा. पर्यायामध्ये पूर्णाभ्यस्त दिलं आहे म्हणजे एकदम जवळचं दिलं आहे तर लांब जायची गरज नाही आहे. म्हणजे 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार होता. म्हणजे विशेषण या चॅप्टरवरती हा प्रश्न विचारलेला. लक्षात ठेवा. हिरवे हिरवे गार गालीचे कसला आहे? म्हणजे काय? गुण विशेषण आहे. लक्षात ठेवा. हिरवा हे गुण आहे म्हणजेच हे गुणवाचक विशेषण आहे. म्हणजेच 8ला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दसमूहाचे योग्य उत्तर कोणते? लक्षात ठेवा. बघा हा वाक्य प्रत्येकाचा प्रश्न आहे. मला वाटतं मागच्याच परीक्षेला त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. लक्षात ठेवा. बदल काय केला माहिती आहे? फक्त 2018च्या पेपरमध्ये आपण हा प्रश्न पाहिला आहे. त्याचं काय दिलं होतं? त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात. म्हणजे आयोग बदल काय करतं? लक्षात ठेवा. जिथं
क्रिकेट होतं तिथं फुटबॉल करतं, म्हणजे अर्थात काही बदल असणार नाही, लक्षात ठेवा. मग काय विचारले, त्याचा धाकटा हा काय आहे. आपण सगळ्याच वाक्याचं वाक्यपृथक्करण करूया. चला, उद्देश कोणता आहे, अगोदर विधेय बघूया. विधेय कोणता आहे, खेळला. उद्देश मुलगा, बरोबर. त्याचा धाकटा कुणासाठी आले, मुलासाठी आलं, म्हणजेच कुणासाठी आलं, उद्देशासाठी आलं. आणि उद्देशासाठी येणारा प्रत्येक शब्द हा त्या उद्देशाचा कोण असतो, उद्देश विस्तार असतो. आणि आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला, हे सगळं काय आहे, विधेय विस्तार आहे. म्हणजे आपण अख्ख्या वाक्याचंच वाक्यपृथक्करण केलं, लक्षात ठेवा. वाक्यपृथक्करणावरती बरेच प्रश्न असतात, लक्षात ठेवा. तुम्हाला जाणवलं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात बेसिक आयडिया आली पाहिजे की कुठल्या घटकाला किती महत्त्व आहे किंवा कुठल्या घटकावरती किती प्रश्न आहेत, हे समजणं सर्वात महत्त्वाची गोष्ट, लक्षात ठेवा. येतं लक्षात. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 10. तो नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे, लक्षात ठेवा. क्रियापद कोणतं आहे, वाचित असे. या वाक्यातील काळोखा, काळावरती प्रश्न आहे. आता लक्षात ठेवा, नियमितपणे शब्द आला आहे, याचा अर्थ क्रिया कशी होती, नियमित होती आहे. असे क्रिया कुठं होती आहे, भूतकाळात होती आहे. याचा अर्थ एखादी क्रिया त्या काळामध्ये सतत घडण्याची रीत किंवा पद्धत जर आपल्याला समजत असेल तर तो काळ असतो रीतिकाळ. इथं भूतकाळ आहे म्हणून हा असणार आहे रीती भूतकाळ, लक्षात ठेवा. याचा अर्थ पर्याय प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचार व त्याचा अर्थ याच्या योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. बघू आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे वाक्प्रचार. ओटी भरणे याचा अर्थ असतो, लक्षात ठेवा. माहीत आहे आपल्याला, ग्रामीण भाषेत शब्द आहे ओटी भरणे. विशेषतः मुलींना माहीत असतं काय, सुवासिनीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड इत्यादी पदार्थ घालणे, लक्षात ठेवा. ओटीत घालणे माहीत आपल्याला, म्हणजे काय, आश्रयाखाली देणे, सांभाळायला देणे. ओटीत देणे, बघा, ओटीत घालणे आणि ओटीत देणे फरक आहे. ओटीत देणे म्हणजे काय असतं, दत्तक देणे, लक्षात ठेवा. आणि भरल्या ओटीने हे पण सर्वांना माहीत आहे, सुखरूप प्रसूत होऊन बाळासह घरी जाणे, असा त्याचा अर्थ आपण म्हणूया. याचा अर्थ 11ला योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, छान प्रश्न आहे पुढचा. सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग का. प्रयोगावरती प्रश्न, लक्षात ठेवा. बघा, इथं पुन्हा आयोगानं अजून पर्यायी नावांचा वापर केला, लक्षात ठेवा. सर्वांना समज दिली जाईल या वाक्यात नवीन कर्मणी प्रयोग आहे, पण नवीन कर्मणी असा पर्यायच कुठं उत्तरामध्ये दिसत नाही आपल्याला. याचा अर्थ नवीन कर्मणी प्रयोगाला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे काय आहे, कर्म कर्तरी प्रयोग, लक्षात ठेवा. आता हा नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग काय आहे सांगतो थोडक्यात, लक्षात ठेवा. दिली जाईल हे काय वाक्यातील क्रियापद आहे. नवीन कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य काय किंवा नवीन प्रयोग ओळखण्याची खूण काय, मी सांगितलं पाठीमागं तुम्हाला की कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला असतो. त्या वाक्यातील क्रियापद संयुक्त असतं. दिली जाईल संयुक्त क्रियापद आहे. पण इथं लक्षात ठेवा, दिली जाईल देणारा कोण आहे माहीत आहे का, नाही. म्हणजे या वाक्यामध्ये काय आहे, कर्ता दिलेला नाही आहे, कर्ता झाकलेला नाही आहे, लक्षात ठेवा. इथं आपल्याला कर्ता मानावा लागतो किंवा कर्ता घ्यावा लागतो. म्हणजेच कधी कधी जेव्हा कर्त्याला महत्त्व द्यायचं नसतं किंवा कर्त्याचा उल्लेख टाळायचा असतो तेव्हासुद्धा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग होतो, लक्षात ठेवा. इथं आपण त्याच्याकडून घ्या, बघा, त्याच्याकडून सर्वांना समज दिली जाईल. याचा अर्थ त्याच्याकडून हा अध्याहृत कर्ता आहे, झाकलेला कर्ता, लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्याकडून, कडून आलं कर्त्याला, क्रियापद संयुक्त आलं, प्रयोग असणार आहे कर्मकर्तरी प्रयोग, लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेला विचारला आहे. सर्वांना समज दिली जाईल, लक्षात ठेवा. आणखी उदाहरण आहे, सभेत पत्रके वाटली गेली, हे सुद्धा परीक्षेला विचारलं वाक्य आहे. तो सुद्धा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचा आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे काळ व त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या लावा, लक्षात ठेवा. सोपा प्रश्न आहे, काळाच्या व्याख्येवरती प्रश्न आहे, लक्षात ठेवा. वाक्यातील क्रिया पुढे होईल, शब्द महत्त्वाचा आहे, पुढे. वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो, कुठला काळ असतो, ऑब्वियसली भविष्यकाळ. एला काय आहे, 4 आहे. बघा, एला 4 कितल्या पर्यायात आहे, एकाच आहे. बाकी त्याची उत्तरं नाही पाहिली तरी काय फरक पडत नाही, वेळ वाचला. म्हणजेच उत्तर काय असणार आहे, लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1. तरी पण बघू आपण. वाक्यातील क्रिया पूर्ण झाली, कुठला काळ असतो, भूतकाळ. वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शवते तेव्हा कुठला काळ, तो वर्तमान काळ. आणि वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही वरचेवर होत असते, लक्षात ठेवा. मग सांगितलं वर रीती भूतकाळ, म्हणजे नेहमी घडते क्रिया, तेव्हा ती कुठला काळ असतो, रीती काळ असतो, लक्षात ठेवा. पण इथं भूतकाळ म्हणले म्हणून हा रीती भूतकाळ असणार आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे पुन्हा जोड्या लावा. बघा किती प्रश्न आहे जोड्या लावावरती. जोड्या लावावरती प्रश्न आहे.
शब्द व समास यांच्या योग्य जोड्या जुळवा. लक्षात ठेवा, म्हणजे समासावरती हा प्रश्न आहे. बघूया आपण योग्य जोड्या काय आहेत. क्रीडांगण, याचा विग्रह माहीत पाहिजे. क्रीडेसाठी अंगण आहे, म्हणजे हे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास आहे. लक्षात ठेवा, बरोबर. पितांबर, लक्षात ठेवा. आता पितांबर खऱ्या अर्थानं दोन प्रकारचा समास होतो. पर्यायामध्ये दोन्ही असणार नाही, कधीच एकच आहे. पिवळे आहे अंबर, म्हणजे वस्त्र. पिवळे आहे अंबर ज्याचे असा होतो पितांबर विष्णूला म्हणतात. असा विग्रह केला तर तो बहुव्रीही समास होईल. पण याचा विग्रह फक्त असा केला पीत असे अंबर, तर तो होणार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. लक्षात ठेवा. बघा, म्हणजे विग्रह बदला की समाससुद्धा बदलू शकतो. लक्षात ठेवा. म्हणू शक्यतो समासाचा विग्रह परीक्षेला प्रश्न फार क्वचित विचार. लक्षात ठेवा. पुढचा आहे जलद, जल देणारा, उपतत्पुरुष समास. अयोग्य, नाही योग्य, नय तत्पुरुष समास. लक्षात ठेवा. म्हणजे 14ला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आहे. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. बघा, पुन्हा एकदा संधीच्या प्रकारावरती प्रश्न. लक्षात ठेवा. बघूया आपण सजातीय स्वरसंधी. आपण बऱ्याच वेळा व्याख्या पाहिल्या. सजातीय स्वरसंधी काय असणार आहे. गोलाकार, गोल अधिक आकार, म्हणजे दोन सारखे स्वर एकमेकासमोर आले त्याला कसली संधी म्हणायचं. सजातीय स्वर. सजातीय स्वरसंधी. आता विजातीय स्वरसंधी म्हणजे लक्षात ठेवा, खरं तर स्वरसंधीचे आपण दोन प्रकार करू शकतो. एक सजातीय स्वरसंधी आणि दुसरा विजातीय स्वरसंधी. मग विजातीय स्वरसंधीचा गुणादेश, यनादेश, वृद्धादेश असे आपण प्रकार करू शकतो. लक्षात ठेवा. विजातीय स्वरसंधी म्हणजे काय, फक्त दोन एकसारखे स्वर एका पुढे एक येणार नाहीत, म्हणजे दोन्ही स्वर कसे असतील, भिन्न असतील. लक्षात ठेवा. मग काय असणार आहे, रामेश्वर, राम अधिक ईश्वर असा विग्रह होणार आहे. ही गुणादेश स्वरसंधी आहे, म्हणजेच विजातीय स्वरसंधी. बघा, राम अधिक ईश्वर, राम अधिक ई आलं, म्हणजे दोन्ही विजातीय स्वर आले, म्हणून त्याला विजातीय स्वरसंधी म्हणतात. लक्षात ठेवा. पुढचा आहे पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी आपल्याला माहीत पाहिजे. नाहीसा, नाही अधिक असा. पूर्वरूप संधी म्हणजे काय, जेव्हा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदातील स्वर कायम राहतो. लक्षात ठेवा. नाही आणि असा. बघा, ई राहिलं, अ निघून गेलं, त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. आणि पररूप संधी म्हणजे काय, पहिला स्वर निघून जातो आणि दुसरा स्वर कायम राहतो. भेट अधिक ऊन असा विग्रह होईल. अ निघून गेलं, ऊ राहिलं, त्याला म्हणायचं पररूप संधी. लक्षात ठेवा. पूर्वरूप आणि संधी आणि पररूप संधीवरती सुद्धा कधी कधी प्रश्न असतो. याचा अर्थ 15 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे जोड्याजुळा. बघा, पुन्हा जोड्याजुळावरती प्रश्न आहे. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. लक्षात ठेवा. या वाक्याच्या वाक्य पृथक्करणाच्या जोड्या. बघा, मी सांगतो. लक्षात ठेवा. 3 चॅप्टर आणखी लक्षात ठेवा. मराठीतले हिट लिस्टवर असणारे, म्हणजे जास्त मार्काला वेटेज. मी पुन्हा सांगतोय. एक म्हणजे पहिला शब्दसिद्धी, दुसरा उभयान्वयी अव्यय आणि तिसरा वाक्य पृथक्करण. मोस्टली जास्त प्रश्न, म्हणजे असं एकही पेपर तुम्हाला दिसणार नाही की या 3 चॅप्टरवरती एक तरी प्रश्न नाही, असं नाही. प्रत्येक चॅप्टर, म्हणजे या चॅप्टरवरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतात. लक्षात ठेवा. तुम्ही आणखी बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला बघूया उत्तर आपण. जोड्याजुळा सांगितलं. बघा, यांनी खाली काही देऊ द्या. आपण वरच्या वाक्याच्या आधी जोड्याजुळा. आपण या वाक्यातलं विधेय कोणतं आहे, लिहिले नाही, म्हणजेच लिहिले नाहीला काय येणार आहे, कुठे गेलं, क्रियापद. क्रियापद दिले नाही, देऊ द्या. विधेय म्हणजेच काय असतं, क्रियापद. उद्देश कोण आहे, मी, म्हणजेच मी कुठं आहे, उद्देश आहे, संपलं. अलीकडे काय आहे, कधी लिहिले नाही, अलीकडे, उद्देशासाठी नाही. लक्षात ठेवा. उद्देशाच्या आधी आला म्हणजेच उद्देश विस्तार असत नाही. मी पाठीमागंही सांगितलं आहे. तर उद्देशाच्या आधी आल्यानंतर त्यानं उद्देशाविषयी अधिक माहिती सांगितली पाहिजे, तरच तो उद्देश विस्तार असणार आहे. इथं अलीकडे माझ्याबद्दल माहिती सांगत नाही, तर लिहिण्याबद्दल सांगते. कधी लिहिले नाही, अलीकडे. याचा अर्थ अलीकडे हा शब्द उद्देश विस्तार नसून तो कोण आहे, विधेय विस्तार आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एकही पत्र हे कोण असणार आहे, कर्म आणि कर्मविस्तार असणार आहे. म्हणजे 16ला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. पुन्हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, लेंदी प्रश्न आहे, असू द्या. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. बघूया. क्रियापदांना काळ व अर्थ यांचे विकार होतात. बरोबर आहे. क्रियापदांना लक्षात ठेवा 4 काळ आणि 3 अर्थ यांचे विकार होतात. बरोबर आहे. कधी कधी वर्तमान काळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदावरून भविष्य काळाचा आशय व्यक्त होतो. खूप छान वाक्य. लक्षात ठेवा. हेही वाक्य बरोबर आहे. आपण पाहिले जेव्हा काळाचे विशेष उपयोग पाहतो. लक्षात ठेवा. कधी कधी भूतकाळ क्रियापद भूतकाळी असतं. बघा, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच,
आलो क्रियापद आहे, पण माझी येण्याची क्रिया कुठं होणार आहे? भविष्यामध्ये होणार आहे, पण सांगतोय कुठल्या काळात? भूतकाळात. याचा अर्थ भूतकाळी क्रियापदावरून भविष्यकाळात बोध होऊ शकतो, लक्षात ठेवा. तिसरं आहे संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी असतात. हे विधान काय आहे? चूक आहे. का? तर संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी नसतात, ती कशी असतात? भविष्यकाळी असतात. फक्त सी चूक असे ज योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. हा या ठिकाणी शब्दसिद्धीवरती प्रश्न, लक्षात ठेवा. पुढीलपैकी शब्द साधित वा तद्धित ओळखा, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, शब्द साधित किंवा तद्धित म्हणजे काय? मी पाठीमागं सांगितले, पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा. जे प्रत्यय धातूंना लागत नाहीत, म्हणजेच जे प्रत्यय धातू व्यतिरिक्त, मग ते नामाला लागतील, विशेषणाला लागतील, क्रियाविशेषणाला लागतील, लक्षात ठेवा, त्यांना काय म्हणायचं? शब्द साधित किंवा तद्धित. आणि कृदंत किंवा धातू साधित प्रत्यय म्हणजे काय असतं? जे प्रत्यय धातूला लागतात त्याला काय म्हणायचं? कृदंत किंवा धातू साधित प्रत्यय, लक्षात ठेवा. हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये यादव आणि खडकाळ, लक्षात ठेवा, हे दोन शब्द साधित आहेत, म्हणजे हे दोन शब्दांना लागलेत, लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आहे ए आणि बी बरोबर, सी व डी चूक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे व्यंजनाच्या लेखाकाराच्या जोड्याला. खूप सोपा प्रश्न आहे. आपण व्यंजनाचे प्रकार पाहिलेत. दंड नसलेले व्यंजन सोपं आहे. मराठीतील एकमेव व्यंजन आहे ते म्हणजे कोणतं? र हे दंड नसलेले व्यंजन आहे. एला काय आहे? 4. बघा, एला 4 2 पर्यायामध्ये. दुसरं बघू आपण, मध्ये दंड असणारे व्यंजन कोणतं आहे? क आणि फ आहे. इथं फ दिले, म्हणजे बीला काय आहे? 3 आहे. बीला 3, एला 4, पर्याय फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. जोडलेला दंड असलेले व्यंजन कोणतं आहे? प आहे. अर्धा दंड, ळला अर्धा दंड आहे. सोपा आहे, खूप सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोणीचं योग्य उत्तर आहे? पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, लक्षात ठेवा. पुन्हा जोड्या लावा. किती प्रश्न आहेत जोड्या लावा? बघा, जवळपास 7 ते 8 प्रश्न जोड्या लावावरती विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. अ गटात सर्वनामांचे प्रकार व ब गटात ती सर्वनामे वापरलेली वाक्य दिले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे सर्वनामाचा प्रकार विचारला आहे. दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम, असे सर्वनामाचे 4 प्रकार विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. अगोदर मी तुम्हाला थोडक्यात व्याख्या सांगतो, लक्षात ठेवा. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणतो आपण? दर्शक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम, वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा कोण आणि काय वापरलं तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनामाच्या वाक्याच्या शेवटी नेहमी काय असतं? प्रश्नचिन्ह असतं. संपला, इथं लक्षात येतं आहे. सामान्य किंवा त्यालाच अनिश्चित सर्वनाम, वाक्यात वापरलेलं सर्वनाम नेमकं कोणत्या नामासाठी आलं हे सांगता येत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं? सामान्य किंवा अनुचित सर्वनाम. आणि चौथा आहे संबंधी सर्वनाम, वाक्यात 2 गोष्टीतील संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम असं म्हणतात, लक्षात ठेवा. बघूया मग आपण याचं उत्तर काय. लक्षात ठेवा, दर्शक सर्वनाम काय आहे? मग तो हत्ती पहा, दाखवले, लक्षात ठेवा. प्रश्नार्थक तर उघडच आहे, हे पुस्तक कोणी फाडले? प्रश्नचिन्ह आलं. सामान्य सर्वनाम अनिश्चित, कोणी कोणास असू नये. आणि संबंधी सर्वनाम जो करेल तो बरेल, 2 गोष्टीतील संबंध दाखवला आहे. याचा अर्थ 20चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. वर्णविचारावरती प्रश्न आहे. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा, लक्षात ठेवा. आता महाप्राण व्यंजन म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे अगोदर. ज्या वर्णांचा उच्चार करताना हचा उच्चार करावा लागतो, लक्षात ठेवा, त्याला कसली व्यंजन म्हणायचं? महाप्राण व्यंजन म्हणतात, लक्षात ठेवा. यामधलं ख एकूण महाप्राण व्यंजनं 14 आहेत, लक्षात ठेवा. महाप्राण व्यंजनं 14 आहेत. पहिल्या 5 वर्गातील दुसरं आणि चौथं व्यंजन हे महाप्राण असतं. एकूण 5 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गातली 2 झाली, एकूण 10. 3 उष्मे 13 आणि ह 14, एकूण महाप्राण व्यंजनं 14 आहेत. तर अल्पप्राण व्यंजनं 20 आहेत. म्हणजे जी महाप्राण नाहीत ती कोण आहेत? अल्पप्राण आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधलं ख, घ, छ आणि ज हे काय आहेत? महाप्राण व्यंजन आहेत, लक्षात ठेवा. य, र, ल व काय सर्वांना माहीत आहे? अर्धस्वर आहेत. म्हणजे 21चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 आहे. गटाबाहेरचा शब्द कोणता, लक्षात ठेवा. खूप छान प्रश्न विचारला आयोगानं. हा प्रश्न विचारण्यास बऱ्याच जणाला हा गटाबाहेरचा काय आहे हेच कळत नाही आहे. बघा, गटाबाहेरचा काय कळण्यासाठी गटात कोणता हे कळलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट सांगतो, हा प्रश्न जो विचारला आहे तो समास या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे. बघूया अगोदर तुम्हाला योग्य उत्तर कोणतं आहे ते सांगतो, लक्षात ठेवा. 22ला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 4 काय? अपुरा, नास्तिक, बेड. लगे लक्षात यायला पाहिजे, लक्षात ठेवा. अपुरा, नास्तिक
आणि बेडर हे 3 शब्द आहेत ते नय तत्पुरुष समासाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. अपुरा नाही पुरा, नास्तिक नाही आस्तिक आणि बेडर नाही डर, म्हणजे तिन्ही शब्द कसले आहेत, हे नय तत्पुरुष समास शब्द आहेत. आणि जलद हा शब्द जो आहे तो मात्र उपपद तत्पुरुष समासाचा प्रश्न आहे. जल देणारा किंवा त्यालाच कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा जलद हा शब्द गटात बसत नाही, तो गटाबाहेरचा आहे. येतं लक्षात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. प्रतीक्षण, पुन्हा हा सुद्धा समासावरती प्रश्न विचार, लक्षात ठेवा. प्रतीक्षण, कष्टसाध्य, घरोघरी, अन्याय यापैकी अव्ययभाव समासाचे शब्द ओळखा, लक्षात ठेवा. अव्ययभाव समास म्हणजे काय? ज्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते तेव्हा तो समास कुठला असतो? अव्ययभाव समास असतो, माहीत आहे, लक्षात ठेवा. बघूया कुठले शब्द आहेत अव्ययभाव समास, लक्षात ठेवा. प्रतीक्षण आणि घरोघरी, प्रतीक्षण प्रत्येक क्षणाला, घरोघरी प्रत्येक घरी, हे 2 शब्द काय आहेत? अव्ययभाव समासाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 23चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा. मग आता हे कष्टसाध्य, कष्टाने साध्य हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. अन्याय नाही न्याय हा सुद्धा तत्पुरुष समासाचा शब्द, लक्षात ठेवा. कष्टसाध्य, घरोघरी म्हणजे एकमेव पर्याय असा पाहिला आहे की दोन्ही शब्द काय आहेत? अव्ययभाव समासाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. खूप छान प्रश्न, लक्षात ठेवा. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. अर्णवाने आपले रूप दाखवले. पुढच्या वाक्याचा आपला काय संबंध? आपला अर्णव महत्त्वाचा आहे, रत्नाकर महत्त्वाचा आहे, सिंधू महत्त्वाचा आहे आणि मृगेंद्र महत्त्वाचा आहे. बघा काय गरज होती मला सांगा आयोगाला असा प्रश्न विचारायचे? आयोग सरळ म्हणू शकला असतं समुद्र या शब्दाशी समांतर किंवा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द असलेलं वाक्य शब्द ओळखा असं म्हटलं असतं. एवढं वाक्य द्यायचं काय कारण आहे? कारण एकच, तुमचा वेळ वाढला पाहिजे, प्रश्न सोडवताना तुमचं कन्फ्युजन झालं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून आयोग असं करतं, लक्षात ठेवा. आपलं महत्त्वाचं काय की समुद्र या शब्दाशी महत्त्वाचे शब्द कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. मला वाटतं हा प्रश्नसुद्धा आपला रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा. मग बघूया. समुद्राला अर्णव म्हणतात, बरोबर आहे. समुद्राला रत्नाकर म्हणतात, बरोबर आहे. समुद्राला सिंधू म्हणतात, लक्षात ठेवा. पण समुद्राला मृगेंद्र म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. मृगेंद्र कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत आहे, मी पुढे सांगतोच. म्हणजे ABC बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. आणखी समुद्राला काय नाव आहेत? दर्या म्हणतात, सागर म्हणतात, सिंधू म्हणतात, सिंधू आलंय, अब्धी म्हणतात, लक्षात ठेवा. जलधी म्हणतात समुद्राला. मग आता हा मृगेंद्र कोणाचा आहे? लक्षात ठेवा. झाले आपलं मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे कोण आहे? सिंह, वनराज, केशरी, पंचानन, शार्दूल आणि मृगराज. छान प्रश्न विचारला होता. म्हणजे 24चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, लक्षात ठेवा. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ते लिहा. अंत पाहणे, लक्षात ठेवा. अंत पाहणे खूप अर्थ आहेत बघा. एखाद्याकडून निघेल तितके काम करून घेणे, बरोबर आहे. म्हणजे त्रास देणे, त्याला म्हणत नाही अंत पाहू नको माझा. एखाद्याच्या कर्तृत्वशक्तीचा, सहनशक्तीचा पूर्ण उपयोग करून घेणे, हे देखील बरोबर आहे. एखाद्याला पुरतेपणी कसाच लावणे, हे देखील बरोबर आहे. आणि एखाद्याला छळणे, हे सुद्धा या शब्दाचा योग्य असा अर्थ आहे. म्हणजेच 25ला 4 पर्याय बरोबर आहेत, सर्व 4 स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे उत्तर आहे सर्व बरोबर. येतं लक्षात. तर अशा प्रकारे आज आपण प्रश्न क्रमांक 25 पर्यंतच्या प्रश्नांची चर्चा पाहिलेली आहे. राहिलेल्या प्रश्नांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद.